बाई पहिल्यांदा माझा नवरा न सांगता मला गंठण घेतलंय, पण त्यांना कसं कळालं बरं मला गंठण पाहिजे होतं? याचा अर्थ नवऱ्याचं प्रेम आहे माझ्यावर. समजू शकतात ते मला, नाही का? पण मी बी किती येडी बाई, हे खुशाल बाहेर घेऊन बसले. मी एक काम करते, आता याला ना बेडरूम मध्ये कुठंतरी लपून देते, नाही तर यायचं कोणी चोरून न्यायचं. हा तसंच करते. हे असं तशात लावलं तर होईल ना, थर्माकोलला असं लावायचं आणि मग त्याला ते चिटकून टाकायचं चिकटपट्टीने. जमन ना. बरं झालं बाई, दिलं लवकर ठेवून, कोणी बघायचं. गंठन कुठं आहे? बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये? हा. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ना. त्यात काय वाटायचंय? गंठन आणि बेडरूम मध्ये? माझा बेडरूम आहे, मी ठरवणार. तुम्हाला कशाला पाहिजे चौकशा? उठा जा. सैया सैया तू जो छूले प्यार से आराम से मर जावा. झालं? चेअरमन, हे असले भंगार गाणे आता म्हणे सोडून द्या तुम्ही. कसे गाणे म्हणायचे? एवढ्या भारी मूड आहे तुमचा. आता असे नाही, तुमचा मूड खराब होईल. कसा होईल? आता तुम्ही असे गाणे म्हणूच नका. असे म्हणा, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. असे गाणे कशाला म्हणू मी? आज मौसम खास आहे, चेअरमन खुश आहे, असे गाणे म्हणत नसतो मी. चेअरमन तुम्ही फक्त आता क्षणिक काळापुरते खुश येत, नंतर तुम्ही दुखी दुखी दुखीच होणार. काय झालंय ते तरी सांगा. हो, गंठन सुजाताबाईच्या बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये घंट्या सुजाताबाईच्या बेडरूम मध्ये? बेडरूम मध्ये शक्यच नाही. शक्यच नाही. आम्ही आमच्या कानाने ऐकलंय. कोण म्हणलं तुम्हाला? स्वतः सुजाताबाई. सुजाताबाई म्हणल्या? मग तुम्हाला पण तुला भोळा बाबडा माणूस आहे. भोळा बाबडा? डांबराचा गोळा आहे, डांबराचा गोळा. तुम्हालाच वाटलं होतं ना. तुम्हाला लागतो गंठन, सरपंचाला लागतो गंठन, साऱ्या गावाला लागतो सर. काय तो गंठन? मग अहो तो दिसतो तसा साधा सोळा भोळा नाहीये तो लय डेंजर आहे. अरे गंठ्या जर तिथं असेल ना सुजाताबाईच्या बेडरूम मध्ये, असा डोकरावानी बांधून आणि डोकरावानी आपल्या संग दुश्मनी झेपणार नाही त्या गंठ्याला. ते 12 गाड्याचे खाडखाड आणि चेअरमनचे धाड धाड सण होईन का त्या गंठ्याला? असा आता धरितो त्याला आपटीत ना, डोकरावानी बांधून आणतो कडे. बघ चल चला चला. जन्म भरी साथ असी दे मला. तुम्हाला चेअरमन एकच मिनिट, आपण बळ म्हणलो बळ भाऊ एकच मिनिट. मला सांगा, तुम्हाला काय आवडतं? एका वाक्यात उत्तर द्या. गाळलेल्या जागा भरा किंवा एकमेकाला जोड्या लावा. तुम्हाला याच्यातलं काय आवडन? जोड्या नको, गाळ्याला जागा नको. मला एका वाक्यात लय भारी आवडत. मला आवडायचे ते प्रश्न. एका वाक्यात उत्तर द्या आवडतात तुम्हाला, बरोबर? आता माझा प्रश्न असा आहे की आपलं गंठन कुमार गावातल्या कोणत्या बाईसोबत सगळ्यात जास्त बोलतो? आपला गंठन सुजाताबाई बरोबर. सुजाताबाई बरोबर. प्रश्न क्रमांक 2, गंठन कुमार गावातल्या कोणत्या बाईसोबत जास्त एकदम हसून खेळून एकदम चष्ट मस्करी करतो? आता त्यात काय सांगायचंय? सुजाताबाई सोडून कोणाची जास्त चेष्टा करतोय ते सांगा ना. सुजाताबाई सोडून दुसरं कोणाची करणार? बरोबर, एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 3, गंठन कुमार गावातल्या कोणत्या बाईंशी एकदम खेटून बसतो? अरे आता प्रेम कमल्या. अरे गावातलं कोणी सांगन ना, सुजाताबाई सोडून कोणाचं जास्त खेटून बसत देऊ. बस आपल्याला काय बोलायचं नाही. सुजाताबाई सोबत. एकदम बरोबर. ओके, धन्यवाद बाळू भाऊ. जाऊ मंडळ तुमचा आभारी आहे. तुम्ही इकडे चालले होते, बरोबर? तुमच्या कामाला उशीर होईल. ओके. आता गंठ्याला मी सोडित नसतो. आता डोकरावानीच बांधून आली तू त्याला. ऐका रे ओ चेअरमन, थांबा चेअरमन. हो सुजाता वहिनी. वहिनी काय हो गंठन भाऊजी? मला 100 रुपये द्या ना. कशाला? मला आहे ना भूक लागली, मला फरसाण खायची. अहो गंठन भाऊजी, तुम्हाला माहिती ना माझ्याजवळ जास्त पैसे नसतात. जास्त नको, मला थोडेच पाहिजे 100. हा मग थोडे फार असतात ना, मला तेवढ्यातच भागावं लागत. माझी भिशी झाली की देईन मी तुम्हाला परत. भिशी लावता तुम्ही? नाही, आता लावणार आहे पुढच्या वर्षी. कधी लावणार, कधी देणार? द्या ना 100 द्या ना.
मी सरपंचाकडून घेऊन देईन तुम्हाला नंतर. बरं तुम्हाला फरसाणच खायचं असं ना तर जा ना मग सरपंच तिथं. तिथं नाही ना सरपंच पण नाही न सरपंचीन बाई पण नाही, त्यांचे ते माणसं आहेत तिथं, ते नाही मला देत उधार. तुम्ही असं ऐकणारच नाही आहे ना. हा बरं थांबा आणते. हा ना. 100ची नसेल नोट तर 250च्या बी चालते ना. 100च पाहिजे ना तुम्हाला. हा. जरा कधी देता पुढच्या वर्षी? नाही नाही, मग एक 8-15 दिवसांनी देतो. बर बर. युग मग हा हा या. तुम्हाला आणतो थोडं फरसाण खायला. नको खा तुम्हीच. 18 वर्षाची झाली सगुना, 18 वर्षाची झाली सगुना. बघा 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 कसं तुरु तुरु चालतोय. खरंय तू म्हणतो ते कामल्या. चला आता सुजाताबाई इकडे. सुजाताबाई या जरा बाहेर या. काय गेला हो, का chairman? गंठन गेला का? हा आत्ताच गेले. आत्ताच गेले. हा अहो ते आम्हाला कधी किचन मध्ये येऊ नाही दिलं तुम्ही. गंठन डायरेक्ट बेडरूम मध्ये. अपेक्षा नव्हती आम्हाला. अहो, काय झालंय चेअरमन तुम्हाला? काय झालं म्हणजे हे पाहण्यापेक्षा आमच्या डोळ्याच्या अशा खाचा का नाही झाल्या. हे विधात्या तू एवढा निष्ठुर कसा झालास. बापू. कानाचे पडदे का नाही फाटले आमचे. जगावं की मरावं हा एकच प्रश्न आमच्या समोर उभा राहिला हे तुमचं कारस्थान पाहिल्यावर. असं वाटतं हे जीवनाचं लत्तर फेकून द्यावं या दुनियेच्या उकिरड्यावर. हाताच्या खाता कटोरा घेऊन जावा हिमालयात फकीर होऊन. बापरे एवढं? एवढे म्हणजे घंटनला तुम्ही बेडरूम मध्ये. आता बेडरूम मध्ये ठेवण्यासारखंच आहे मग बेडरूम मध्येच ठेवलं ना. हो, हे ऐकण्यापेक्षा आमच्या कानाशीच का नाही ओतलं प्रिया तू. काय ऐकतोय मी हे. मला पण नाही सण होत चेअरमन, पण काय करणार आपण तरी आता. अरे. होत नाहीये. एखादी काहीतरी विषयाची बाटली आणि कामल्या हे आम्हाला ऐकायचंच नाही. इथून पुढे जागायचंच नाही आम्हाला. आम्हाला बाईंनी कधी त्यांच्या किचन पर्यंत एंट्री दिली. गांठ्या डायरेक्ट बेडरूम मध्ये. चेअरमन किचन लांब राहिला, उमऱ्याच्या आत नाही अजून तुम्ही. किचनचं काय घेऊन बसले. मग कित्येक वेळा तुम्ही पायरीची इथंच पाहिलं. 1-2 मग? पायरी 3 पायरी याच्या व्यतिरिक्त पाहिलंच नाही. एपिसोड बघत होतो आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सुजाताबाई. अहो पण तुम्ही गंठ्याला का बोलताय? त्यांचा काय दोष आहे? अहो, खुशाल तुम्ही त्या गांठ्याला बेडरूम मध्ये घेऊन गुलू गुलू गप्पा मारीत बसल्या. कधी? गंठ्यासोबत? आता नका बोळू पांघरून घेऊ तुम्ही. म्हणजे मला सगळं सांगितलं यांनी. तुम्ही गांठ्या सोबत आत बसले होते म्हणून. मी गंठ्यासोबत आत बसले होते? मग तुम्हीच नाही म्हणलं का आम्हाला गंठन ते. गंठन बेडरूम मध्ये. गंठन बेडरूम मध्ये. अहो चेअरमन ते गळ्यातलं गंठन होतं. मी गळ्यातलं गंठन बेडरूम मध्ये ठेवलं असं म्हटले होते. असं होतंय वय. हा दूर व्हा सगळे. यांना ते ना थांब तू थांब. बरं झालं बरं का. त्याच्यावर अरे इकडे इथं बस. कोण नाही इथं तिथं घरी. कोण नाही? नाही. सुजाताबाई कुठे? हा ते जरा बाहेर गेल्यात. बरं बरं. पण आमचा बी एक गैरसमज झालता तुझ्याविषयी. काय? पण ते निघून गेला. हा काय नाही मग आता आम्हाला पळून चुकलंय. तुझं सुजाताबाईचं काय नाही म्हणजे आम्हाला लाईन मोकळी आहे. आम्हाला पुन्हा एकदा चान्स आहे. हा मी मागाशी आलतो ना त्यांच्याकडे, ती गोठ्याची चावी राहिली, तीच राहिली का बेडरूम मध्ये बघायची होती. हा का. आला आमच्या ध्यानात सगळं आता. मग चालायचं का आता. चला चहा ब्या पाच मग कसं झालं ना. चल इकडून जाऊ.